नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यशक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे उन्हाळा लागणे किंवा लघवीला जळजळ होणे, लघवीच्या मूत्रनलिकेमध्ये दाह होणे. हे उन्हाळ्यामध्ये जो काही प्रॉब्लेम बऱ्याच जणांना होतो, त्याला आयुर्वेदामध्ये किंवा घरगुती कोणते उपाय करता येतील, त्याची कारणं काय आहेत, हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर उन्हाळा लागणे किंवा लघवीला जळजळ होणे ही तक्रार उन्हाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळते. याचे कारणं काय आहेत, तर लघवीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त होतं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं त्या क्षारांमुळं आपल्या मूत्रनलिकेमध्ये दाह उत्पन्न होतो, जळजळ उत्पन्न होते, उन्हाळा लागते. हे मुख्य कारण त्याच्यामध्ये आहे. दुसरं एक कारण असू शकतं की मूत्रनलिकेमध्ये किंवा लघवीच्या नळीमध्ये कुठला जंतुसंसर्ग झाला असेल, रिइन्फेक्शन झालं असेल, तर असं लघवीला जळजळ होणं किंवा उन्हाळा लागणं हे आपल्याला होऊ शकतं. पण मोस्टली उन्हाळ्यामध्ये जर सारखे तुम्हाला जर उन्हाळा लागत असेल, लघवीला जळजळ होत असेल, तर त्याचं मुख्य कारण हेच असतं की पाण्याची कमतरता. कारण उन्हाळ्यामध्ये उन्हामुळं जास्त प्रमाणामध्ये घाम येऊन शरीरातलं पाणी कमी होतं आणि सोडियमचं आणि क्षारांचं प्रमाण लघवीमध्ये जास्त होतं. त्या क्षारांमुळे दाह उत्पन्न होतो. तर असं उन्हाळा लागल्यानंतर अवेळी रात्री वगैरे आपल्याला जास्त करून याचा त्रास जाणवतो. कारण दिवसभर जर उन्हामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये फिरलो तर संध्याकाळच्या वेळेला हा लघवीचा त्रास आपल्याला जाणवतो. तर लक्षणं काय होतात, तर मूत्रनलिकेमध्ये दाह उत्पन्न होतो. लघवीला गेल्यानंतरसुद्धा थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती होते. जाऊन आल्यानंतरसुद्धा पूर्ण लघवी झाली नाही, परत एकदा लघवीला जावं लागतं आहे असा आपल्याला भास उत्पन्न होतो. पण परत गेल्यानंतर लघवीला होत नाही, पोटात दुखायला चालू होतं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये दाह उत्पन्न होतो, जळजळ होते, लघवीच्या मूत्रमार्गामध्ये जळजळ जास्त होते, चैन पडत नाही. तर अशा वेळी आपण घरगुती कोणते उपाय करू शकतो जेणेकरून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये आराम मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये पहिला उपाय आहे की तर तुळशीचा काढा. तुळशीचे एक 4-5 पानं घेऊन यायचे, ते पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा गूळ हे टाकून त्याचा काढा तयार करायचा. तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हे गुणधर्म त्याच्यामुळे क्षार न्यूट्रलाइज होतात आणि आपल्या जी काही लघवीची जळजळ आहे, उन्हाळा आहे, ती त्वरित थांबायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते. त्यानंतर अजून एक उपाय आहे की जर वारंवार आपल्याला असं जर उन्हाळ्यामध्ये होतच असेल, उन्हाळा लागतच असेल, तर प्रिकॉशन म्हणून आपण हे करू शकतो की दुर्वा म्हणजे हराळी आपण शेतातून चांगली हिरवीगार अशी हराळी, जसं आपण गणपतीला तोडून आणतो वरचे चांगले कोंब, तसे कोंब काढून आणायचे, स्वच्छ धुवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ती चेचायची आणि त्याचा जो काही रस निघतो, तो रस आहे तो अर्धा कप रस रोज सकाळी आणि संध्याकाळी 1-2 वेळा जर तुम्ही काही दिवस घेतला तर शरीरातली उष्णता कमी होते, क्षार न्यूट्रलाइज होतात आणि उन्हाळा लागायची पूर्णपणे बंद होते. तर अशा पद्धतीनं दुर्वाचा स्वरस हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उन्हाळा कमी करण्यासाठी उपयोगात येते. त्यानंतर अजून एक उपाय घरच्या घरी रात्रीच्या वेळेला जर तुम्ही घरच्या घरी करू शकता, ते म्हणजे धण्याचं पाणी. अर्धा चमचा धनं तुम्ही घेऊ शकता. ते अर्धा चमचा धनं घेऊन ते थोडंसं चेचायचं, थोडंसं अर्धं बोबडं करायचं आणि ते पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडी खडी साखर बारीक करून टाकायची आणि ती थोड्या वेळ ढवळून ठेवायची आणि परत ते गाळणीने गाळून ते पाणी जर तुम्ही धण्याचं आणि खडीसाखरेचं जर पिलात तर थोड्या वेळामध्ये तुम्हाला जी काही मूत्रनलिकेतला दाह जो आहे, लघवीची जळजळ आहे, ती खूप चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते. त्यानंतर नारळाचं पाणी तुम्ही खडीसाखर टाकून घेऊ शकता. नारळाच्या पाण्यानंसुद्धा जे शरीरातले अतिरिक्त झालेलं क्षार आहे ते कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळं लघवीची जी काही जळजळ आहे ती थांबायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते. त्यानंतर वारंवार असा त्रास आहे आपल्याला जर माहितीच असेल किंवा लहान मुलांना जर होत असेल तर 2 पेय पदार्थ जे आपण उन्हाळ्यामध्ये जे घ्यायला पाहिजे ते म्हणजे आमसुलाचं पाणी आणि कोकम सरबत. आमसुलाचं पाणी जर आपण दिवसातून 1-2 वेळा जर आपल्या पिण्यामध्ये जर ठेवलं तर
क्षाराचं प्रमाण वाढत नाही आणि शरीरात थंडावा निर्माण होतो आणि उन्हाळा लागणं पूर्णपणे बंद होतं. कोकम सरबत हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ते थंडावा निर्माण करणार आहे, शरीरातलं क्षाराचं प्रमाण कमी करतं आणि मूत्रनलिकेतलं दाह आहे तो उत्पन्न होत नाही. त्यामुळं उन्हाळ्यासाठी हे 2 थंड पदार्थ, पेय पदार्थ जे आहेत ती आयुर्वेदिकही आहेत आणि घरगुती पद्धतीनं तुम्हाला सहजसहजी उपलब्ध होणारे आहेत. त्यामुळे ते हे 2 पेय पदार्थ जर तुमच्या उन्हाळ्यामध्ये पिण्यामध्ये असतील तर उन्हाळा आणि मूत्रमार्गातला संसर्ग हा दोन्ही लांब राहतात. तर अशा पद्धतीनं हे सांगितलेले उपाय. तरी पण जर काही अचानकपणे रात्रीच्या वेळी जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर अजून एक साधा आणि तात्पुरता उपाय म्हणजे चुना जो असतो आपला, चुना हा बेंबीमध्ये भरायचा. थोडंसं चुना घ्यायचा, थोडंसं ओलसर करून तो बेंबीमध्ये भरून घ्यायचा. तर थोड्या वेळाने तुम्हाला 10 ते 15 मिनटाच्या आत तुम्हाला पूर्णपणे ती जळजळ, जी असह्य होणारी जी जळजळ असते, लघवी पण होत नाही आणि आल्यासारखी वाटते, हे जे त्रास आहे तो 10 ते 15 मिनटाच्या आत पूर्णपणे चांगला कमी होतो. तर इंजेक्शन किंवा गोळी वगैरे घ्यायच्या आतसुद्धा हा इतका चांगला उपाय आहे की तुमचं 5 मिनटाच्या 10 मिनटाच्या आतमध्ये पूर्ण जळजळ ही थांबून जाते. त्यामुळं रात्री तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर क्विक रिझल्ट देणारा हा उपाय तुम्हाला करता येऊ शकतो. अजून एक आहे की बेंबीत चुना भरून अतिरिक्त हेही करू शकता आणि जर थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाय सोडून बसायचं, थोडं सैंध नमक त्या पाण्यामध्ये टाकून जर बसलं तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उन्हाळ कमी होते, मूत्रमार्गातील दाह हा कमी होतो. अशा पद्धतीनं हे आपण 7-8 जे उपाय सांगितलेत उन्हाळ कमी व्हायचे, मूत्रनलिकेतला संसर्ग कमी होण्यासाठी, हे उपाय तुम्ही घरगुती करू शकता. आयुर्वेदिक मेडिकलमध्ये म्हटलं तर, आयुर्वेदिक औषधामध्ये म्हटलं तर चंद्रप्रभा वटी नावाची वटी येते, ती सकाळी 2 संध्याकाळी 2 असं जर काही दिवस तुम्ही घेत राहिला तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लघवी स्वच्छ होते आणि क्षाराचं प्रमाण कमी होऊन तुमची उन्हाळ पूर्णपणे थांबते. गोखरू काढा म्हणून एक औषध येतं, पातळ औषध येतं, ते सुद्धा गोखरू 3 चमचे सकाळी आणि 3 चमचे संध्याकाळी पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही घेतलं तरीसुद्धा क्विक तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने हे 2 आयुर्वेदिक औषधं आणि काही सांगितलेले 7-8 पद्धतीचे घरगुती उपाय हे उन्हाळा लागल्यानंतर तुम्ही करू शकता. त्याचे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.